कृष्णाच्या सुखे भोग नाही तहान सदा समाधान सकळांचे कळदेची नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे कीर्तन वगैरे अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे दिव्य लीला वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा आभार आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण इथं संतानाने म्हणतो श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कृष्णाची या सुखी भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे कळलेच नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली प्रस्तुत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन लोक सेवा ही आकाराने करुणावरून भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणे त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला सांगते। भगवान गोकुळात प्रत्यक्ष प्रगट झाला त्याच्या संगतीने गोकुळवासी लोकांची काय अवस्था झालेली आहे त्या अवस्थेचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून मला सांगतात। काय झालं त्यांना मला म्हणतात कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान कृष्णाचं सुख प्राप्त झालं आणि तहान भूक हरून गेली भूक नाही तहान मग काय झालं सदा समाधान सकळांचे सदैव सर्वांचं समाधान झालं भगवंताचे सुख प्राप्त झालं त्या सुखाने सदैव त्यांनी समाधानाला प्राप्त झाले दिव्य अवस्था गोकुळवासी लोकांना प्राप्त झाली अखंड त्याची संगती करत राहिले त्या संगतीचा परिणाम एवढे रंगून गेले की त्याच्या संगतीत किती दिवस निघून गेले कळलंच नाही कळलेची नाही झाले किती दिवस बाहेरील वास विसरले बाहेरच्या सगळ्याच गोष्टींचा विसर पडला बाह्य व्यवहारांचा बाह्य जगताचा बाह्य संसाराचा पूर्णपणे विसर पडला बाहेरील वास विसरली कोणत्याही प्रकारची इच्छा काही कामना काही अपेक्षा काही आशा कोणताच प्रकारचा काम पोटात शिल्लक नाही म्हणजे सर्व कामाचा तुकामान्य झाला कामच संपून गेला पोटात जन्माला कारणीभूत हा कामच असतो काहीतरी
अपेक्षा शिल्लक राहाव्या लागतील, वासना शिल्लक राहाव्या लागतील, इच्छा शिल्लक राहाव्या लागतील, मग तेवढ्यातील जन्म घ्यावा लागतो. आता कोणत्याही प्रकारचं कामच जर शिल्लक राहिलं तर जन्माचं तरी काय काम राहिलं ना. म्हणून उद्रेक राहिला जावे यावे, जाणे येण्याची जी परंपरा आहे ती राहूनच गेली. व्यावहारिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अंतकरणात कोणत्या प्रकारचं कामच नाही, इच्छाच नाही, म्हणून त्याने व्यवहार करण्याकरिता इकडे जा तिकडे जाते जाणे येणं थांबून गेलं. आणि तत्वदृष्टीने जर पाहायचं ठरलं तर भगवंताच्या त्या स्वरूपाच्या बोधाने, भगवंताच्या संगतीनं सुखी झालेले आहेत, परमानंद प्राप्त झालेला आहे, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. कृष्णाच्या सुखे म्हणतात, त्याचं सुख प्राप्त झालं म्हणजे ब्रह्मसुख प्राप्त झालं, आणि ब्रह्मसुख प्राप्त झालं म्हणजे जाण्या येण्याचा उद्वेग राहिला म्हणजे मोक्ष प्राप्त झाला, जन्म मरणाची परंपरा थांबून गेली. अशी दिव्य अवस्था गोकुळवासी लोकांना प्राप्त झाली. ही भगवंताची लीलाच आहे, त्यानंच ही करून घेतली. अशा पद्धतीने लीला करण्याकरिता भगवान प्रगट झाला, आणि त्याची असणारी ही लीला जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. कृष्णाच्या सुखे भोग नाही तहा, सदा समाधान सकळांचे, कळलेच नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. दरवर्षी आपण मोठ्या थाटात हनुमंतरायांची सेवा करत असतो. बऱ्याच वर्षांपासून आम्हाला तुमच्या सेवेमध्ये सहभागी होता येतो. नाना असल्यापासून आता नानांना वैकुंठाला जाऊन 12 वर्ष होऊन गेले, नाही जास्त वर्ष. मला चांगलं आठवते, नाना कीर्तनाला आले होते, म्हणजे त्यांनी सांगितलं की याचं कीर्तन ठेवा, आणि खाली व्यासपीठ मांडलं होतं, व्यासपीठावर नानांना बसवलं. नाना कीर्तन ऐकत होते, म्हणजे नानांनी कीर्तन ऐकलेलं मला आठवतं. मला तेव्हापासून सारखं प्रत्येक वर्षी त्यांनी सेवा करण्याचा हे होता. आता काल्याचं कीर्तन म्हणलं की नवीन अभंग कुठून शोधून आणायचा असा प्रश्न असतो. रोजच काल्याचं कीर्तन कोणते अभंग घ्यायचे, मग हे रस्त्याने म्हणत होतो कोणता अभंग घ्यायचा. मग त्यांनी जेवढे अभंग सांगितले म्हणजे ते झालेलंच आहे. सगळेच अभंग एवढ्या वर्षापासून 12-13 वर्ष झाली तेव्हापासून ते तर झालेलंच आहे. मग हा कृष्णाची सुखेचा अभंग आहे. जर अलीकडे कोणीतरी सुचावलं तर फार चांगला अभंग आहे. पण धर्म संयोजन आताच विकसळला, ही मंडळी तरी आहेत ना, तिथे तर प्रकृती झाली त्यावेळेला हाच अभंग घेतला. असं मी काही ठरवून जात नाही काय बोलायचंय ते, वेळेला आपण सांगितलं की त्याच्यावर बोलायचं. म्हणजे ते बोलून घेऊन ते नक्की बोला, तिथं जे बोललं गेलं तेच इथं बोललं जाईल असं सांगता येत नाही. म्हणून भगवंताला जे आवडेल ते भगवान अशा पद्धतीने बोलून घेईल. आणि म्हणून तासभराचं ते चिंतन करायचं. आता असं एवढंच होतं की अभंग पण सोडवता आलं पाहिजे आणि चरित्र पण एकाच वेळेस 2 गोष्टी झाल्या पाहिजे. तर 1 तासात 12च्या पुढे तुम्ही कसं तरी बघणार माझ्याकडे, आता फार चांगले बघता. नंतर असे तुमचे डोळे कसे तरी अत्याचार केल्यासारखे होतील. मग असं वाटलं थांबू का पळून जाऊ का काय करू नये असं होईल ना. सहन नाही करीत लोक जास्त, घड्याळाचा काटा पुढे गेले लोकांना सहन होतं. तुमच्याकडे नाही तसं, पण सहन करा थोडस. 10 मिनिटं वरती होऊ शकते का, तो उशीर झालेला. म्हणून भगवंताचं चिंतन अशा पद्धतीने करायचंय. महाराजांनी आवर्जून अभंग सुचवलं की महाराज हाच अभंग घ्या, म्हणून हा अभंग चिंतन तरी वाटलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुख देण्याकरिताच प्रत्यक्ष प्रगट झाला. निर्वेळी सगळ्या जीवांकडे जर पाहिलं तर सगळ्या जीवांचं स्वरूप आहे सुख. सुख हे आपलं स्वरूप आहे. तुम्ही ऐकत नसेल, आपण कोण आहोत असा जर प्रश्न निर्माण झाला, शक्यतो लोकांच्या पुढे होत नाही मला प्रश्न. फार त्यांनी मला सत्संगतीत यावं लागेल, त्याला त्यांनी संतांची संगती घडावी लागेल, शास्त्राची वचनं ऐकायला यावी लागतील, आणि मग त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की मी कोण आहे. आणि नसला उद्भव तर ज्ञानोबरांनी उद्भवायला सांगितलं. ते म्हणतात आहे मी हा कोण करावा विचार, ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याचा विचार नक्की केला पाहिजे. मी कोण आहे हे जर शोधायला निघालात नाही की त्याचं उत्तर येईल मी तो वासुदेव तत्व, मी परमात्मा स्वरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे. जे सच्चिदानंद रूप आहे तेच खऱ्या अर्थाने सुखरूप आहे. जे सच्चिदानंद रूप आहे ते ब्रह्म आहे, आणि ते ब्रह्म मी आहे.
अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि ब्रह्माचं सुखरूप आहे, दुसरं काही सुखरूप नाही जगामध्ये. एवढी भूमात सुखम नाल्पे सुखम असते, भूमा म्हणजे ब्रह्म आणि ते जो सुखरूप आहे त्याच्या वाचून दुसऱ्या जगात काही सुखरूप नाही. म्हणून सुख हे आपलं स्वरूप आहे. मी जर ब्रह्म आहे आणि ब्रह्म जर सुख आहे तर मी आणि सुख एकच आहे. मीच सुख आहे, मी सुखरूप आहे. पण मी सुखरूप आहे हे आपल्याला कळत नाही. हा भ्रम झालेला आहे आणि भ्रम झाला म्हणून आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. कस्तुरी मृग असतो, कस्तुरी मृग, मृग म्हणजे हरण. त्या हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, असा सुगंध येतो त्या कस्तुरीचा आणि त्याला पण येतो तो सुगंध आणि त्या सुगंधानं बेभान होऊन जातो. त्याला वाटतं कुठून सुगंध येतो. मग वाऱ्याच्या सोयीने त्यांनी मला तिकडून सुगंध आला असं वाटतं, तिकडे तिकडे धावत राहतो. एका जागेवर थांबतच नाही, बेचैन होतो मला ते सुगंध. तो बाहेर सुगंध घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या लक्षात येत नाही आपल्याच जवळ सुगंध आहे. तसं आपणच सच्चिदानंद रूप आहोत, आपणच परब्रह्म स्वरूप आहोत. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्खने वर्म कळत नाही म्हणायचं. आपण स्वतः सच्चिदानंद रूप आहोत. आपलं सुख, आपलं स्वरूपच सुख आहे. त्या सुखापर्यंत गेलं पाहिजे. कसं जाता येईल, कोणत्या पद्धतीने जाता येईल विचार करा. आता सगळ्या लोकांचा प्रवास सुख शोधण्याकरिताच आहे. मग त्याला वाटतं बायको तरी मिळेल, मुलांमध्ये तरी मिळेल, संसारात तरी मिळेल. लोक त्याला सुख मानतात सुद्धा. आणि काय करावं त्याचं, त्याच्या नशिबात बायकोचं सुखच मिळतं असं म्हणतात. एखाद्या नाही भेटलं बायकोचं सुख, लवकर मेले करायची बायको, मरू नये कोणाची पण मेली सांगतात. आणि ती मेल्यानंतर ते बाकीचे लोक म्हणतात काय सांगू आता, त्याच्या नशिबात बायकोचे सुखच नव्हतं. म्हणजे बायको सुख त्याला वाटलं ना, हा महत्वाचा विचार. त्याच्या नशिबात मुलांचं सुखच नव्हतं, त्याच्या नशिबात संसाराचं सुखच नव्हतं. हे का म्हणतात लोक, त्याचं कारण त्यांना त्याच्यामध्ये सुख प्रतीला येतं. वास्तविक त्याच्या सुख नाही, लांबच प्रक्रियेत मला सगळ्या सांगायचं. सुख आपल्या जवळच आहे. मग त्याच्यात काय वाटतं, अहो ते मिळवण्याकरता वृत्ती धावते ना, ती धावणारी वृत्ती चंचल होते. वाहणारं पाणी कमी असतं आणि त्या पाण्यामध्ये जर तुमचं तोंड पाहण्याकरिता तुम्ही गेले तर दिसेल की नाही दिसणार, नाही दिसणार. ते चंचल आहे, धावतं पाणी. तेच पाणी जर स्थिर झालं आणि त्याच्यात जर आपलं मुख पाहिलं तर आपलं मुख दिसतं, दृष्टांत आहे. तसं त्यांनी मला वृत्ती चंचल आहे आणि ती चंचल वृत्ती शुद्ध सत्वगुणाचं काय, वृत्ती शुद्ध सत्वगुणाचं काय, त्याच्यामध्ये त्यांनी आत्मानंदाचं भान होऊ शकतं. पण आत्मानंद त्या वृत्तीमध्ये प्रगट होऊ शकतो. तर ती वृत्ती स्थिर झाली पाहिजे. आपली वृत्ती स्थिर झाली की आपल्याच वृत्तीमध्ये आपल्या आत्मस्वरूपाचं भान होतं आणि मग आपल्याला असं वाटतं की ज्याच्यामुळे वृत्ती स्थिर झाली त्याच्यातून मला सुख प्राप्त झालं. मग योगी पुरुष, संत महापुरुष जे बाहेर सुख शोधण्याच्या भानगडीत फिरत नाहीत महाराज. जे सुख जर शोधायचं असेल तर आत शोधतो. आपल्या आतमध्ये बदललं आहे, आपल्या आत आहे महाराज आणि ते आतच शोधलं पाहिजे, बाहेर शोधून सापडणारच नाही. तुझ्या आहे तुझं पाशी तू जागा चुकला असं बाहेर कुठे शोधतोस नाही, आतमध्ये बघ ना. तैसा हृदयामध्ये निरामो असता सकळ सुखाचा आराम, का भ्रांता शिकामो विषयावर. भ्रांत पुरुषाला विषयामध्ये सुख प्रतीला येतं. सुख आपल्या जवळच आहे. पण विषयी पुरुष त्यांनी महाराज विषयातच सुखाची कल्पना करतो. याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख आहे आत्मस्वरूपाचे सुख. आत्मस्वरूपाचा जर बोध प्राप्त झाला संत महापुरुषांच्या माध्यमातून, मी आत्मा आहे, आत्मा त्याने अनादि आहे, अनंत आहे, सद आहे, चिद आहे, अनंत स्वरूप आहे. हे आत्म्याचं स्वरूप आहे. तो त्याने मारला जात नाही, तोडला जात नाही, जाळला जात नाही, भिजवला जात नाही, सुकवला जात नाही, असं आत्म्याचं स्वरूप आहे. आपण आत्मा, आपण आत्मी नाही. आत्मा काय भिन्न भिन्न नाही, आत्मा अनेक नाही, एकच आहे. आपल्या सगळ्यांचा आत्मा एकच आहे. हाच प्रश्न त्यांनी पैठणच्या धर्मसभेत उभा राहिला होता ना ज्ञानोबा समोर. ते म्हणजे सगळ्यांमध्ये एकच आत्मा भरलेला आहे. मग ते रेड्यामध्ये सुद्धा तोच आहे म्हणे, तोच आहे. मग तू जसा बोलतोस तसा रेडा बोलेल का, बोलेल ना म्हणे, का नाही बोलत. मग सहजच त्याच्या डोळ्यात पाहिलं म्हणे ज्ञानदेव म्हणे बोले रे डोळे, आणि रेडाच बोलू लागला. त्यांनी दाखवूनच दिलं सगळ्यांमध्ये एकच आत्मा गच्च भरलेला. म्हणून आत्मा एकच आहे. पण मग त्याला सगळ्या ठिकाणी एक असून सुद्धा आत्माचा म्हणायचं परिच्छिन्नत्व, शरीरामुळे त्याला परिच्छिन्न आत्मा असं नाव पडलं. तो ब्रह्मच आहे. पण शरीर प्राप्त, शरीराची उपाधी आहे. त्या उपाधीमुळे तो त्यांनी परिच्छिन्न झाला आणि परिच्छिन्न झाल्यामुळे त्या ब्रह्मस्वरूपालाच आत्मा असं नाव प्राप्त झालं. तुम्ही ऐकतात का सर्व? ते असं ऐकायचं म्हणजे डबड्यात खडे घालून खडखड खडखड वाजवायचं, समजणं होऊन जाणार काय.
ते ब्रह्मन, ती मायन, ते आत्मान कसं काय कळायचं? हे कळण्याकरिता ग्रंथ शिकावे लागते. हे कळण्याकरिता दृष्टी यावी लागेल, नजर यावी लागेल. त्याच्याकरिता महापुरुष बसवले आहेत ना. खरंच हे कळावं असं वाटत असलं तर आता हाच करा. आळंदीला डॉक्टर बाबा बसलीत ना, केवढे त्यांनी पाठ सांगतात, एवढे विद्यार्थी त्यांनी तयार होतात, आणि ते सगळ्या जगाला अशा पद्धतीने त्यांनी ज्ञानदान करतात. काय भाग्य घेऊन आले असते. विशेष त्यांनी परमात्म्याचाच त्यांनी अंश प्रगट झाला आणि सगळ्या जगाला त्यांनी ज्ञान देण्याकरिता उद्योग झाला. महत्वाची गोष्ट. म्हणून कधीतरी महापुरुषांच्या मुखातून हे ऐकलं पाहिजे, याची गरज आहे मला ऐकायची. हे नाही ऐकलं तर 2 तासाचं कीर्तन होतं. मग छान 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 गप्पा गोष्टी करायच्या, आणि तुम्ही घरी जायचं आणि आम्ही घरी जायचं, काहीच पदरात पडायचं नाही. ते पदरात पडलं पाहिजे काहीतरी, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून अजून 1-2 जोड्या तयार करा पोरांच्या, म्हणजे पटकन होईल. त्या मावशी तुमच्याकडेच बघायला लागल्या, आता माझं कोण ऐकून गेली घ्यायचं भरा आखी 2-4 पूर्व देणार, एखादं शिकोळी दोरा काहीतरी घेऊन लवकर जाऊन करायला. शरीरापुरता मर्यादित आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात. पण ज्यावेळेला अद्वैत बोध प्राप्त होतो श्रीगुरूंच्या माध्यमातून, त्यावेळेला हा आत्माच ब्रह्म आहे, म्हणजे तो सर्व ठिकाणी व्यापक आहे असं ज्ञान होतं. त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. ते ब्रह्मज्ञान एकदा झालं रे झालं की त्याला ब्रह्मसुखाची उपलब्धी होते, ब्रह्मसुखाला पात्र होतो. स्वस्वरूपाची संवेदना कणाकणातून घेऊ लागतो. परमार्थाची उच्च अवस्था आहे माझी. स्वस्वरूपाची संवेदना घेतो कणाकणातून. परमार्थ म्हणजे निवड बोलायचा भाषण बोलायची कधी नाही, अनुभूती पण असली पाहिजे. काय ब्रह्मानुभूती, ब्रह्मानुभूती कणाकणातून त्यात होते. मग त्याला काहीच शिल्लक राहत नाही, कोणता भेदच राहत नाही. सगळ्या प्रकारचे भेद संपून जातात. जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद. किती झाले? 5. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद संपून जातात. देश भेद, काल भेद, वस्तू भेद संपून जातात. 11 प्रकारचे भेद आहेत बुद्धीमध्ये. 11 हे सगळेचे सगळे भेदच संपून जातात. अभेद स्थिती निर्माण होते, भेदरहित असणारी अवस्था निर्माण होते. आणि अशा अवस्थेत गेला की मग त्याला सर्वत्र स्वरूपच प्रतिदिन येतं आणि स्वरूप सुखामध्ये मस्त राहत. पण जाणीवच राहत नाही, जाणीवेच्या पलीकडे निघून जातो. कारण जो सुख घेणारा असतो तोच त्यांनी त्याच्यात बुडाला जातो. महत्वाची गोष्ट, तो शिल्लकच राहत नाही. जसं पाण्यामध्ये एखादी वस्तू पडली आणि ती जर शोधण्याकरिता चांगला मनुष्य शोधून आणला, बुडी घेणारा, तळ आणणार, त्यानं पाण्यात बुडी मारली आणि बुडी मारल्यानंतर तळातली वस्तू त्याला सापडली. सापडल्यावर फार आनंद झाला, आणि आनंद झाल्यावर त्याला वाटलं लगेच सांगितलं पाहिजे ती वस्तू मला सापडली. सांगता येईल का त्याला? का नाही सांगतो? पाण्याच्या तळात आहे, तळात बोलता येत नाही. तसं या ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये जर डुंबला, बुडाला की सांगायला शिल्लक राहत नाही. हे प्राप्त झालं नाही, कारण त्याच्याशी ती दिव्य स्थिती जोडली जाते. त्रिपुटी संपून जाते. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान. त्रिपुटी विवर्जित असणारी अवस्था निर्माण होते आणि तो सुखी होतो, पण सुख भोगता येत नाही. सुखी होतं इथपर्यंत ठीक आहे, पण सुखी होणं वेगळं आणि सुख भोगणं वेगळं. महत्वाची गोष्ट. धन प्राप्त करून घ्यावं की धन भोगावं? तुमचं काय म्हणणं? प्राप्त करून घ्यावं आणि भोगायचं कोणी? नातवंडाने. आणि तू काय करायचं मग? ज्ञानावराने ओळी खर्च ते म्हणतात निदैवाचे परिवरी लोह्या ऋतल्या सहस्रवरी वरी वरी सोनी उपवासो करी दरिद्रीचे. म्हणजे फार भाग्य उदयाला आलं नाही. सोन्याच्या कांबी सापडल्या, सोन्याचे ते कांबी सापडल्या आणि फार सापडल्या महाराज. तोड्यात नाही सापडले, किलोच सापडले सोनं. काय करायचं मग त्या सोन्याचं? म्हणून आता हे सोनं सापडलं आपल्यासारखं आपण जाऊन जपून ठेवलं पाहिजे. खड्ड खाल्लं, त्याच्यात त्या पुरल्या त्या सोन्याच्या कांबी, आणि त्याच्यावर त्याने पुरून एक पोतं टाकलं आणि एक जर्मनची ताटली घेऊन बसला समोर भीक मागायला. तो सोन्याचा मालक आहे
एवढं सोनं मिळालं नाही, पूर्ण जमीन. आणि त्याच्यावर त्यांनी कापड टाकून ताटले घेऊन भीक मागायला बसलं. तसंच आहे आपल्याजवळ त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेमाचा समुद्र आहे. आपल्याजवळ सुखाचा समुद्र आहे. आपणच सुखरूप आहोत. पण आपलं असं असून सुद्धा आपल्याला भोगता येत नाही. महत्वाची गोष्ट, सुख प्राप्त केलं पाहिजे असं नाही, सुख भोगलं पाहिजे. महत्वाची गोष्ट की भोगणं जास्त गरजेचं आहे. त्याचा भोग झाला पाहिजे आणि तो भोगच अतिशय महत्वाचा आहे. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ब्रह्मतनु, तनु म्हणजे शरीर, ब्रह्म शरीरासहित ब्रह्मरूप झाले. तयाचे विसाट शब्द सुखे म्हणून येते वेद. ते सदेह सच्चिदानंद कान होते. ते शरीरासहित ब्रह्मरूप काय होत नाही, ते ब्रह्मरूपच आहे. पण ब्रह्मरूप होणं वेगळं, भोगणं वेगळं. सोन्याचं उदाहरण पाहायचं तर बाईनं त्यांनी तुमकच लावलं नवऱ्याच्या मागे, मला सोनं करा, मला सोनं करा, मला सोनं. गेला बाजारात, किती सोनं आणायचं जरा बरं होतं परिस्थिती. हा भोळा बाबडा होता, 5 तोळे सोनं आणलं. किती? दुकानात गेला, सोन्यावर म्हणला, हे बघ माझी बायको म्हणजे सोनं द्या. आता हे कळतंय तुम्हाला? सोनं द्या म्हणजे तुम्हाला काय पाहिजे सोन्याचं सांगा. ते म्हणले काय पाहिजे नाही, बायको म्हणजे सोनं आणा, मला बाकीचं काय पाहिजे. मग त्यांनी दिलं, त्यांनी 5 तोळ्याचे काम दिले, सोन्याचे बिस्किट सोन्याचं दिलं त्याच्या हातात. आला घरी घेऊन, बायकोला म्हणलं, हे बघ सोनं आणलं. ते म्हणजे आणलं सोनं, पण याचं काय आता काय करावं विचारच पडलं, तिला काय करायचं. मग तिनं आता सोनं आणलं, मला घातलं पाहिजे ना. आलं एक करगोटा आणला, करगोटा आणि त्याच्यात ती सोन्याची काम बांधली आणि गळ्यात घातली आणि सगळ्या गावात हेडून आले. कोणीच चौकशी नाही केली की काय आपल्या गळ्यात आणि कुठून आणलं, सोनं आणलं कारण किती तोळे, कोणीच चौकशी केली. फार नाराज झाली मला, तिला वाईट वाटायला लागलं. कोणीच चौकशी केली नाही. मग काय करायचं, परत नवरा म्हणजे काय आणलं, कोणीच माझी चौकशी नाही केली. मग याचा एखादा हार करून आणा. गेली सोनाराकडून, सोनाराकडून एक चांगला हार करून आणला, माझा नेकलेस, पेंडंट तयार केलं सुंदर, असं त्याने गळ्यात घातलं. मग त्याची चौकशी व्हायला लागली. आधी सोनं नव्हतं का, आधी चौकशी झाली नाही, प्राप्त झालं होतं पण भोगायसारखं झालं नव्हतं. अलंकार तयार केल्यावर भोगता आलं नाही. सर्व सुखाले आलं, सर्व अलंकार आनंदातील भर ठेवलं. तसं सुख प्राप्त होणं वेगळं आणि सुखाचा अलंकार धारण करणं वेगळं. म्हणून ते जे सुख आहे ना, त्या सुखाला आकाराला आणलं पाहिजे. मग त्या सुखाला संत महापुरुषांनी आकार दिला आणि त्या आकाराचं नाव ठेवलं कृष्ण. आकाराचं नाव काय दिलं? कृष्ण. आला असे आकारा तुका म्हणे भिडा भक्तीची. त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, त्याला वर्ण नाही, त्याला काहीच नाही. असा नामरूपाच्या पलीकडे असणारा तो परमात्मा आणि तो परमात्मा नावारूपाला आला. आला नावारूपा निर्गुण आहे, तो निराकार आहे. तो नावारूपाला आला, तोच आत्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. सगुण साकार होऊन आपल्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. आता किचकटातून मी चरित्राकडे जाणार आहे. थोडं किचकट ऐकण्यासारखी मंडळी आहे त्याच्यात पारखपट चालतं ना, त्याच्यात आत्मज्ञान सांगितलं जातं. मग गणपत बाबांचं नाव ठेवतानाच म्हणलं ते आत्मज्ञानी गणपत बाबा आहे की नाही, त्यांचं स्थान आहे महाराष्ट्रात. मग आत्मज्ञान कशाला म्हणतात? आत्मा म्हणजे काय त्या पदांमधून ऐकायला मिळतं. आम्ही संत पंडित मागच्या वेळेला तो कार्यक्रम आयोजित केला होता, फार चांगलं वाटलं. आम्ही समोर बसून ऐकलं, फार समाधान वाटलं. ते म्हणून ते काय वारकरी संप्रदायातलंच ऐका आणि त्याच्यात असंच आहे, त्याच्यात ते वाक्यच तसे आहेत. तुला घ्यायचं ते घेणार आहे, कशाला डोकं लावायचं घेण्यात देण्याचं. बघा त्यांनी डोकं एवढं पेकून जायचं, हागवण लागायची वारी येते. काहीच घेणार नाही, कुठे डोकं लावायचं.
कशाला डोकं लावायचं? जे बरं वाटेल तेवढं घ्यायचं, नाही बरं वाटेल त्याची चर्चा सुद्धा करायची नाही. काय पडलं त्याच्यावर? महत्वाचा मुद्दा आहे. घेण्यासारखं घेतलंच पाहिजे. आत्मज्ञान प्राप्त करायचंय ना, मग कोणत्या व्यक्तीने होत आहे ना, मला घ्या ना, काय हरकत आहे. म्हणे ते रामदास स्वामीच्या बैठकीला जातात आणि ते स्वामी समर्थ केंद्रातच जातात आणि ते गजानन बाबाचाच गजानन विजय वाचतात आणि त्याचा अरे वाचू दे नाही रे, काय फरक पडतो? बरं ते त्याचं रक्त आठवत आहे, त्याला ते परवडत आहे, त्याला जमतंय चांगल्यापैकी, तुला काय रग लागली कुठे? हा महत्वाचा. पण माझ्याच कोंबड्याच्या बागाने सूर्य उगवला पाहिजे, माझाच कोंबडा फक्त ते आडवायला पाहिजे आणि माझ्याच कोंबड्याने दिवस उगवला पाहिजे. मग तुझाच कोंबडा कवर लोक कोंबडे कापून खातील तुझी एरिया. कशा डोक्याला शिन करायचं? तुम्हाला पटतं ना माझं म्हणणं? ते सांगितलं पाहिजे लोकांमध्ये. नाही सांगितलं तर लोक एकमेकाच्या तांगड्यावर उडून मारायची बरी झाली आणि दुसऱ्या धर्मातले लोक त्यांनी तुमच्या मुंडक्यावर बसायला लागले. कशामुळे? तुमच्यात एकी नाही म्हणून. तुम्ही आपल्यातच त्यांनी ओढाताना सुरू केलं. हे असं करते, ते तसं करते, ते आडवाच गण लावते, ते उभाच गण लावते, हे टाळत वाजवते, ते झांजत वाजू दे ना. धर्मात आहे ना, सनातन वैदिक धर्माच्या परंपरेत जोडला गेलाय की नाही महाराज? महत्वाची गोष्ट आहे. तो येणं केलं प्रकारानं तिथपर्यंत जातो ना, जाऊ दे ना त्याला. त्या म्हणजे ज्ञानोबारांचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. मग श्रेष्ठ आहे ना, ज्ञानोबारा कृपा करतील अधिकारी झाले की त्याला तिथून मोडून त्या ज्ञानोबारांपर्यंत घेऊन येतील. महत्वाची गोष्ट आहे ना. ज्ञानोबारा सर्वज्ञ आहे. हैवती बाबा तिकडे गेले होते, मध्य प्रदेशात कुठेतरी अडकले होते महाराज त्या सातपुड्याच्या दरांमध्ये आणि त्या दरोडेखोरांनी त्यांनी अशा पद्धतीने अडवलं, बरीच संपत्ती वगैरे बरोबर होती. तिथून ज्ञानोबारांचं स्मरण केलं, महाराज मी अडकलेलं आहे, जर मला या संकटातून परचक्रातून तुम्ही वाचवलं, माझं उरलेलं आयुष्य मी तुम्हाला देऊन टाकेल. ज्ञानोबारांनी तिथून कृपा केली. कुठं ते सातपुड्याची रांग, कुठं ज्ञानोबारा आळंदीला, तिथून ज्ञानोबारांनी कृपा केली, सोडवलं महाराज. ती धकट आळंदीला आहे, सर्वस्व टाकून दिलं आणि ज्ञानोबारांच्या सेवेमध्ये रथ झाले. सोहळा सुरू केला महाराज आळंदीचा, मोठा सोहळा आता चाललाय, हैबती बाबांनी सुरू केला. महत्वाची गोष्ट आहे. मग खरंच तो अधिकारी झाला, त्याला तिथपर्यंत जरी येण्याचा विचार मनात निर्माण झाला, ज्ञानोबारा कृपा करतील ना, येऊ दे ना कोणत्या तरी पद्धतीने. तो येणं केलं प्रकरण येतोय ना, असं त्यांनी आलं की मग वेगळंच होतं महाराज मेंदूमध्ये. असं वाटतं हे म्हणलंच पाहिजे लोकांच्या समोर. असं केल्यावर तरी लोक जर आपण राहतील ना, दुर्दैव परमार्थाच्या पद्धतीने ज्याला करायचं त्या पद्धतीने. महत्वाची गोष्ट आहे आत्मज्ञान प्राप्त करून घेतलंच पाहिजे. ते जर नाही झालं तर जन्माला येऊन काय उपयोग होईल? ब्रह्मज्ञानापर्यंत गेलंच पाहिजे. पावन या मनुष्यपणा जो नसाधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्भवदाना पुच्छे विनदो पायी. नाथ महाराज म्हणतात, मनुष्यपणा प्राप्त केला पण ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, तो बिगर शक्तीचा 2 पायाचा गाढव आहे असं म्हणतात. मी म्हणलो का? कोण म्हणलं? नाथ महाराज. आधी प्रमाण सांगितलं ना, आपल्या अंगावर बघा नको. ते म्हणतात माणूस झाला, मनुष्य जन्माला आला आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, तो गाढव आहे. कसं काय गाढव आहे? एवढा माणसात त्याला गाढव म्हणायचं म्हणजे काय? मी नाही म्हणलो, नाथ महाराज म्हणले बिगर शब्दाचा 2 पायाचा गाढवच आहे. ते धोंडा महाराजांची परंपरा आहे ना, त्याच्यामध्ये मोठे गुंडा महाराज होऊन गेले, मोठे सत्पुरुष होते महाराज. विधी अवस्थेला होते, रस्त्याने त्यांनी चालायचे. ब्रह्मज्ञान. एक माणूस म्हणत आहे हे सगळे लोक आया बहिणी दिसतात तर नागवा छिंडत राहतो म्हणजे लोकांच्या समोर, तुला लाज वाटत नाही म्हणजे कुठं माणसं दिसत आहेत म्हणजे मग सारे गाढवच आहेत. माणसाला गाढव म्हणतो असं म्हणलं की घेतला जवळ, आणि जवळ घेतल्यानंतर त्याचा कान धरला, कान, आणि त्याचा कान महाराजांनी धरला. म्हणजे बघ बरं आता काय दिसतंय का? सगळे माणसं होते समोर पण सारे गाढव दिसायला, एकही माणूस दिसला नाही. का बरं? आणि सारे मनुष्य शरीर प्राप्त झालं पण ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, गाढव नाही. मग काय? राग येत असेल मी काय बोलू त्याला, पण मनुष्य शरीर प्राप्त करून जर ब्रह्मबोधापर्यंत गेला नाही तर गाढव नाही. मग काय? मग ते प्राप्त करून घेतलं पाहिजे, गरज आहे. पण साधू संत तिथं थांबले नाही, त्याच्या पुढे जाऊन पोहोचले. ते जे सुख प्राप्त केलं आणि प्राप्त करून भोगायची तयारी झाली आणि भोगण्याकरिता त्या सुखाला नाव दिलं कृष्ण. मग कृष्णाचं सुख प्राप्त करून घेण्याकरिता 8 तास आहे. त्याची विनंती सुरू केली तेव्हा लवकर प्रगट होईल. साधू संतांनी ऋषीमुनी तपश्चर्या केली, त्याचं चिंतन केलं, तो प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये प्रगट झाला. काय पाहिजे म्हणे? तुझा संग झाला पाहिजे, तुझी संगती पाहिजे. तुला त्याने भेटायचंय, तुझ्याशी बोलायचंय, तुला पाहायचंय, तुझ्याबरोबर खेळायचंय, उड्या मारायचंय, बागडायचं, तुझ्या ताटात जेवायचंय, तुला जीव घालायचंय स्वतःच्या. कृपा कर. भगवान म्हणलं ठीक आहे मग मी येतो, तुम्ही सगळेजण या, मग मी येतो. त्याला खेळायला त्याच्यासारखेच पाहिजे असतात. महत्वाची गोष्ट आहे. हरी तैसे हरीचे दास, काही भेळ चिंतास, काही आस नाही, काही भय नाही, काही चिंता नाही, काहीच मागायचं नाही. तुम्ही ऐकत नसाल, त्यांनी देवाकडे काही मागितलं नाही, त्यांनी फक्त देव मागितला. महत्वाची गोष्ट आहे. ते असं नाही म्हणले देवा प्रगट होऊन मला सुख दे,
ते असं नाही म्हणले देवा प्रगट होऊन मला प्रेम दे, तसं नाही म्हणले. ते असं नाही म्हणले देवा प्रगट होऊन मला समाधान दे, देवाकडे सुखही मागू नका. कृष्णाचं सुख मिळालंय, मागितलंय असा अर्थ त्याच्यात नाही मागायचा. मिळालंय फार महत्वाची गोष्ट आहे. समाधान मागितलं नाही, त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेम मागितलं नाही, दिलं कृष्णानं, हा महत्वाचा विषय. केव्हा मिळालं? जेव्हा फक्त देवच मागितलं तेव्हा. देव मागा, कसलीच अपेक्षा करू नका. आताच्या युगामध्ये ज्याच्या अंतर्गत कशाचीच आस नाही, कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही, कोणाकडूनच नाही, सम्राट आहे मला. आजच्या युगात तो सम्राट आहे, त्याला काही मागायचंच नाही. महाराज कालवणात मीठ कमी पडलं आणि मिठा वाचून आता सगळा जेवणाचा घोटाळा झाला असं जर वाटायला लागलं तर तो सम्राट नाही. महाराज मिठा वाचून आडून पडते त्याचं. ज्याचं कशा वाचूनच आडून पडत नाही तो सम्राट आहे. म्हणून त्यांनी आडून पडलं, ज्याच्या वाचून आडून पडलं तो राजा व्हायला पाहतो. बायको वाचून जर आडलं आणि तिला जर कळालं याचं माझी इच्छा माझ्या वाचून आडतंय बा, तुमचं कामच करते. पोराला जर कळालं ना की मी याचा मुलगा आहे आणि माझ्या वाचून याचा आडून पडतंय, त्याला फक्त जाणीव होऊ द्या माझ्या वाचून याचा आडून पडतंय, राजाच होतो महाराज डायरेक्ट. याला विठ्ठलच धरतो महाराज. मी म्हणतो तसंच केलं पाहिजे, तू बाप असला म्हणजे काय झाला, माझी काही गरज नाही का तुला, असंच म्हणतो महाराज डायरेक्ट. म्हणजे त्याच्या वाचून याचं आडून पडलं. भक्त असे असतात त्यांचं कोणा वाचून काहीच आडून पडत नाही. ज्याचं कोणा वाचून काहीच आडून पडत नाही ना महाराज, तो श्रेष्ठ आहे. असं जीवन बघा तुम्ही, माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला किती पटत असेल आणि किती कळत असेल मला माहित नाही, पण मी माझ्या भूमिकेत जाऊन तुमच्या समोर ते वर्णन करून सांगतोय. पण प्रॅक्टिकलात उतरवा, आत्मपरीक्षण करा. अजून कोणा वाचून आडून पडते याच्याशी बोलल्याशिवाय माझं जमतच नाही, मला करमतच नाही असं असं मग तुमचं आडलं. तुम्ही सम्राट नाही, तुम्ही गुलाम आहात. तुम्ही त्याच्या ताब्यात आहात, त्याच्या आधिपत्याखाली तुमचं जीवन आहे. ज्या दिवशी कोणा वाचूनच तुमचं काही आरोप पडणार नाही अशी अवस्था निर्माण होईल तेव्हा तुम्ही दिव्य व्हाल. तुम्ही दिव्य झालात की तो कृष्ण तुमच्याजवळ आलाच म्हणायचं. प्रमाण माहिती ना तुम्हाला, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तात काहीच आस नाही त्याचा पांडुरंग दास होतो. काही आस नाही, काहीच माग. अरे देवाकडे काहीच मागायचं नाही. जा तो का म्हणे तुझी न लगे दसोडी, तुझ्याकडे थोडी तुलाच राहू दे, आम्हाला काहीच नाही. अशा दिव्य स्थितीत गेलेले हे महापुरुष आहेत. म्हणून देवाला त्यांच्याशी खेळावं असं वाटलं. तुम्हाला येणार आहे, तुम्ही सगळे त्यांनी द्वापारयुगात या. द्वापारयुगाच्या शेवटी गोकुळामध्ये प्रगट व्हा, मी सर्वांना भेटण्याकरिता येतो. मग सगळेजण प्रगट झाले, गाई गोपाळांच्या रूपानं अनेक रूप धारण करून प्रत्यक्ष प्रगट झाले आणि गोकुळामध्ये त्यांनी महाराज आलेले आहेत. देवाची वाट पाहतात सर्व. त्यांची अवस्था अशीच आहे, काही नको आहे, फक्त देव पाहिजे. फक्त देव आला पाहिजे एवढंच काही म्हणणे, बाकी काहीच म्हणणं नाही. असं कीर्तनकार बोलायला लागला ना की आपले पण पानं थोडे थोडे उचलून पाहत जायचे की आपल्याला काय पाहिजे. आम्ही आमच्या स्वामीजींकडे गेलो सुरुवातीला, काही समजत नव्हतं, 11वीला होतो मी त्यावेळेला. आणि गेल्यानंतर त्यांनी दीक्षा दिली, साधना सांगितली आणि सांगितलं असताना एका कागदावर लिहायला लावलं. मला म्हणली तुला काय पाहिजे, तुम्ही एकदा सर्वजण तुला काय पाहिजे लिहि. मग मी लिहिलं कागदावर. मी तुम्हाला कसं सांगू मला काय पाहिजे होतं, पण लिहिलं मला. आणि लिहून झाल्यानंतर त्यांनी नाही वाचलं ते म्हणजे मला नको दाखवू, मग तुझं तूच वाच आणि वाचून याच्यामध्ये कोणती गोष्ट शाश्वत राहणार आहे त्याच्याखाली अंडरलाईन कर. तुम्हाला कळतं का मी काय म्हणतो? तुम्ही प्रयोग करू शकता ना. तुमचा कागद कोणालाच दाखवू नका, कोणालाच दाखवू नका, अजिबात नका दाखवू. फक्त कागद लिहा. पण आपल्या बुद्धीमधून तुम्ही लिहित नाही. यांना दीक्षा दिलेली आहे, यांना पावसला नेऊन दीक्षा दिलेली आहे. थेट एवढा 5 दिवस कार्यक्रम त्यांचा चालू आहे आणि त्यात सगळ्यात आधी लिहायला लावले. लिहा आणि लिहिलं म्हणत त्याच्यामध्ये काय पाहिजे, तुला काय पाहिजे सांग. आपल्या बुद्धीतून आपल्या बोटांमधून त्या पेनामधून कागदावर उतरलं पाहिजे काय पाहिजे. म्हणजे ते आपल्या मेंदूत खेळणारे प्रयोग आहेत. ते मला हे पाहिजे, मला बायको पाहिजे, मला मुलगा पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे, मला बुवा म्हणलं पाहिजे, बाबा म्हणलं पाहिजे, आचार्य म्हणलं पाहिजे, शास्त्री म्हणलं पाहिजे, पंडित म्हणलं पाहिजे. हे सगळे मुडक्यावर बसून हे सगळं मला पाहिजे, हे सगळं मला पाहिजे. कागदावर लिहून काढलं. काय यातलं काय शाश्वत आहे? कोण बायको शाश्वत आहे तर सांगा ना कोणाची राहील. मुलगा शाश्वत आहे सांगा कोणाचा राहील. संसार शाश्वत आहे कोणाचा राहिला सांगा. अरे पद शाश्वत आहे कोणाचं राहिलं सांगा. पद आहेत तो पण फार दोन्ही आपण लोक मुद्रे घालतात आणि पद गेलं की त्याचा धिंगाणाच करून टाकतात. काय शाश्वत आहे सांगा याच्यामध्ये, काही शाश्वत. तुकाराम बाबाकडे एवढं सामर्थ्य होतं. तुकाराम शेठ म्हणत होते सगळे लोक. काय म्हणायचे, थोडं धन संपदा जमा झाले लोक शेठच म्हणतात, बाकी खाली उतरत नाही. पण शेठ आमचे शेठ आले होते.
शेठ. आणि ती गेली मला संपदा सगळे, त्या संपदेबरोबर ते शेठही गेले निघून. मग तू क्या खरंच म्हणत होते. चरित्र वाचलं मॅम महिपती महाराजांनी लिहिलेलं, त्याचा मराठी अर्थ लिहिलं तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल. आधी तुकाराम शेठ होते आणि नंतर तुक्याच झाले डायरेक्ट. नंतर हळूहळू तुका अशी त्यांनी स्थिती निर्माण झाली. अरे काय समाजाकडून अपेक्षा करतात आणि काय देणार आहे हा समाज तुम्हाला? ह्या समाजाच्या नादी लागला तर तुमचं स्वतःचं आतमध्ये भरलेलं भांडार हरपून जाईल. जन्माला आल्याचा काही उपयोग व्हायचा नाही. यांच्या मागे जर फिरत बसला तर हे काय देणार आहे तुम्हाला? मागायचं असेल आणि खरोखर जर एका अपेक्षित असेल तर देवाकडे मागितलं पाहिजे, आणि ते पण विचारपूर्वक मागितलं पाहिजे. की चिरकाल टिकून राहील असं मागितलं पाहिजे. काय चिरकाल टिकणार आहे? या जगातलं काहीच चिरकाल टिकण्यासारखं नाही. काही सगळं संपून जाणार आहे, नाशवंत आहे. हे शरीर नाशवंत आहे, यातलं काही शिल्लक राहत नाही. मला माणसं गेल्याने एवढे फॉरवर्ड झालेत लोक, आता फार सुशिक्षित, 10-5 पुस्तकं वाचून ते राजच झाले मराठी आहे. त्यांना ते श्राद्ध वगैरे घालायचे, मग ते म्हणतात कावळा काय आपला बाप असतो का? तो कावळा बोलवायचा आणि मग तुम्ही निवड दाखवायचा. आणि कावळा म्हणजे काय आपला बाप? गेल्या कावळा तुझा बाप नाही मला माहिती आहे, पण कावळ्याच्या नंतर वर्षातून एकदा बाप तरी ध्यानात राहतो. ज्या बापाने जन्मभर आपल्याकरता कष्ट केले, आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, आपलं शिक्षण केलं. अरे काय लागत नाही हे सगळं करायला? बापाला किती कष्ट आहेत. आई सांगायला लागले की कीर्तन कर, तो आईच सांगते. आणि ती आई ते त्याच्या दाता रडायला सुरुवात करते आई. मग ती फार मुळमुळीत असते मराठी. बाप कोण सांगतो? बाप दगडासारखाच असतो आणि तो धडकत आहे तुम्हाला सगळ्या संकटांना मुला करता. माझा मुलगा चमकलाच पाहिजे, माझा मुलगा असाच झाला पाहिजे, तसाच झाला पाहिजे. बापाचे स्वप्न असतात. आणि असं कष्ट घेतलेला बाप जर मरून गेला ना, वर्षातून एकदा त्याच्या फोटोला हार सुद्धा घालत नाही शेवटे. वस्तुस्थिती आहे महाराज. मग बापाने काय केलं नाही का आपल्याकरता? कोणाकरता करता? मग ते जर वर्षातून एकदा तुमची पूजा सुद्धा करणार नसतील, आठवण करणार नसतील, कोणाकरता करायचं? हे सगळं असंच आहे, लक्षात घ्या. आणि लक्षात घेऊन त्यांनी महाराज त्याची शरणागती करा की जो त्यांनी महाराज आपल्याला कायम स्वरूपी आठवणीत ठेवेल, जो कधी विसरणार नाही. अशाची शरणागती करा. आणि तो जर कोण असेल, माझा कन्हैया आहे, माझ्या छातीला हात लावून सांगतो, तो कोणाला विसरत नाही, कोणाला टाकत नाही, कोणाला सोडत नाही. तो त्यांनी महाराज आपल्याकरता कायम स्वरूपी आठवणीत ठेवतो. एक उदाहरण सांग. राम वनवासाला गेला आणि गेला की शबरीला भेटायला गेला. तिचे उष्टे बोट बियाण सगळं खाल्ले. नंतर पुढे गेले, सीतेचा शोध झाला, रावणावर विजय प्राप्त केला आणि पुष्पक विमानात बसून प्रभू पुन्हा एकदा त्यांनी मला अयोध्येत आले. एक राजा म्हणला वनवासाला जाऊन आला, देव जेवायला बोलायला पाहिजे. पंगत, देवा या ना जेवायला. आम्ही परिक्रमेवर आलो ना, आता ही काही परिक्रमा अशी मंदिर आहेत आमचं. लोकांना फार आनंद झाला, या ना म्हणलं आमच्याकडे या ना, तुम्ही परिक्रमेमध्ये एवढे चालून आले, एकदा या ना. ते बाबा आहेत त्यांना विचारलं, ते गाडीवाले बाबा बसले, त्यांनी फार परिक्रमा केली. लोक फार कौतुक करतात. तसं रामाला घरी नेलं जेवण्याकडे आणि पकवान वाढले होते जेवायला, गुलाबजाम, लाडू, पेढे, सगळं पकवानाचं जेवण. ते पकवान खायचे होते. एक त्यांनी गुलाबजाम घेतला, रामानं तोंडात घातला. राम गुलाबजाम खायला लागला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, थोडा वेळ घाबरे होऊ नका, आपल्याला पण आहे पुढे महाप्रसाद. राम गुलाबजाम खात होता. गुलाबजाम खायला लागल्याबरोबर डोळे दबदबून आले रामाचे. गंभीर झाला राम, रडायला लागला राम. लक्ष्मण दादा शेजारी बसले होते. अरे दादा तुम्ही रडता, काय झालं रडायला सांगा ना. राम प्रभूने हुंका दिला आणि हुंका देता देता राम म्हणला, लक्ष्मणा माझ्या शबरीचे बोर किती गोड होते. तुम्ही ऐकता सर्वजण, शबरीची बोर कुठे खाली होती? वनवासात असताना. आणि गुलाबजाम खाताना बोराची आठवण करतो. विसरलं का मला तुम्ही सांगा? नाही विसरला. पुष्पक विमानात बसून परत येत होता ना, त्यावेळेस ज्या केवटाने नदी पार केली होती ना, त्याचं विमान उतरवलं खाली. नुसतं केवट नाही, केवटाची बायको सुद्धा विमानात बसवली आणि विमानात बसून त्याने फक्त नावेत बसून नेलो, त्यानं विमानात बसून नेलं. मला विसरला नाही, राम विसरला नाही. महत्वाची गोष्ट आहे. महाभारतासारखं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्यांनी सगळे मारले गेले. भीष्माचार्य शरतांजली पडले. अरे त्यांचीच होती गोत्र जे नापत, एक सुद्धा गेलं नाही. मला पाणी पाजायला सुद्धा कोणी गेलं नाही. हा विसरला नाही म्हणायचा. हा त्याने एवढ्या घाईत त्याला भेटण्याकरता गेला भीष्माचार्यांना, आणि असं मोकळ कोणाच्या घरी जाऊ नये म्हणून निमित्त करून गेला. तथापेकांत भक्तेषु पश्य भूपानुकंपितम. अरे अनुकंपा किती त्याच्या पोटातली बघ ना. एकांतात पडलेल्या भक्ताला भेटण्याकरता आला, माझ्याकरता आला. भीष्माचार्यांचं हृदय मोठं झालं. हा येत असतो. फक्त आपण त्याच झालं पाहिजे, त्याच्या वाचून आपल्या यादीमध्ये काहीच नसलं पाहिजे. ही जी यादी लिहायची ना, त्या यादीमध्ये देवा वाचून एक शब्द सुद्धा नाही लिहिला पाहिजे. तुला काय पाहिजे? मला फक्त देव पाहिजे. अशी जर भूमिका तयार झाली, देव आल्याशिवाय राहत नाही. त्यालाच कृष्णाचं सुख प्राप्त होईल, इतरांना नाही. नाहीतर कृष्णापुढे जाऊन त्याने रडणारे काय कमी आहेत का? त्याच्या पुढे फार रडतात मोठ्या मोठ्याने.
आणि रडायला लागल्यानंतर त्याने विचारलं का रडतो, मग तो म्हणतो मला अमुक अमुक देणार देवा. म्हणजे हे अमुक मिळवायचं ते झालं साध्य आणि कृष्ण झाला साधन. कृष्णाच्या माध्यमातून ते प्राप्त करून घ्यायचंय. अरे कृष्णाला माध्यम करू नका, कृष्णाला साध्य करा. तो साध्य असला पाहिजे, तो साधन असला पाहिजे. त्याच्या माध्यमातून मिळवण्याच्या भानगडीत पडू नका, तो मिळवण्याच्या विचारात राहा, मग तो भेटेल. आणि भेटल्यावर काय होईल, त्याचं सुख प्राप्त होईल. महत्वाचा विचार, तो सुख देण्याकरिताच येतो. मग सगळे आले होते, त्यांना देव पाहिजे होता. देवाने विचार केला गेलो पाहिजे. पृथ्वीवर पापाचा भार झाला, कंसासारखे जरासंधासारखे जन्माला आले. मग त्यांनी महाराज छळ मांडला पृथ्वीला, तो सहन होईना. भगवंताची विनवणी केली. मग आकाशवाणी सांगितलं देवकीच्या घरी भगवान येईल. देवकी कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह वसुदेवाबरोबर झाला. त्याच्यात पुन्हा विघ्नारीच्या पोटी आठवा येऊन तुला मारेल कंसा. कंसानं दोघांना बंदी खाण्यात टाकले. आता काल 6 लेकरं झाले, कंसानं मारले. 7वा गर्भ आला, तुझा बलराम प्रगट झाला. अष्टम गर्भ रूपाने परमात्मा प्रगट झाला. त्याला टोपलीच घातलं, गोकुळामध्ये नेऊन पोहोचवलं. गोकुळात गेल्यानंतर त्यांनी महाराज सगळ्या गोकुळवासी लोकांना परमात्मा प्रगट झाल्याची बातमी कळायची. सगळेजण नटून खटून शृंगार करून भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. त्याला प्रत्यक्ष त्यांनी डोळे भरून पाहायचंय, ज्याची आपण वाट पाहतो. तुम्ही ऐकतात ना सर्व, वाट पाहणाऱ्या लोकांना जास्त आनंद होतो. कीर्तनकार जर थोडा उशीर आला ना तर वाट बघतात संयोजक. आणि जे खरोखर चिंतन ऐकायला असतात ते जेवढे आपले जत्राकडे काढले असतात ते मात्र आला काय गेलं काय बाबा, त्याच्याच काय गेलं त्यांना. ज्यांना चिंतनच ऐकायचंय ते लोक आवर्जून वाट पाहतात. माझं अजून कसं येईल, टाइम झाला 10:30 वाजले अजून येईल, वाट पाहतात. आणि त्या वाट पाहणाऱ्यांना तो दिसला बाबा की तेव्हा फार समाधान वाटतं, आला बाबा. महत्वाची गोष्ट आहे. सामान्य बाबा यायचं म्हटलं तरी वाट पाहणाऱ्या लोकांना एवढा आनंद होतो. तो सगळ्या बाबांचा बाबा, तो जर प्रत्यक्ष प्रगट व्हायचा केवढा आनंद होईल. जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. त्याची आस अंतर्गत निर्माण झाली की देव येणार आहे. आपल्याला सांगितलं मी येणार आहे, अजून येत नाही, आधी दुःखी झाले होते. आणि तो येणार, त्याची अवस्था त्यांनी मनात चित्ताला निर्माण झाली. आणि मग परमात्मा आला. सर्वांना कळालं देव आला. देव आला म्हणल्यावर एवढे आनंदी झाले, एवढे सुखी झाले. भगवंताला पाहण्याकरिता निघाले. पाळण्यातला देव प्रत्यक्ष डोळ्यात पाहिला. देवाचं दर्शन झाल्याबरोबर एवढं सुख झालं महाराज, त्या सुखाची मोजदाद करता येत नाही. महाराज म्हणून करू सांगतात
असलो काय झालं गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी हे प्रमाण पाहिजे. त्याला बरंच गोडावर बसवलं पहिले चरण द्यायला. बरं झालं होऊन गेले. कृष्णाचं सुख प्राप्त करायचं गोकुळ असलो पण एवढं सुख झालं महाराज की त्याची मोजदात करता येत नाही. गोकुळीचा सुख अंतपार नाही लेखा. अंतपारच राहिलं नाही. लेखामध्ये लेखा जो करता येत एवढं सुद्धा. का बरं? बाळकृष्ण नंदाघरी नंदराजाच्या घरी परमात्मा कृष्ण रूपानं 12 रूप घेऊन प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्व आनंद विभोर आहेत. यशोदा राणीने कन्हैयाला त्यांनी पाहिलं, हृदयाला लागलं, फार आनंद वाटला. त्याला स्तनपान करू लागले. कृष्णाचं सुख प्राप्त झालं. नंदराजाला बातमी मिळाली, घाई घाई घरी आले. कन्हैयाला हातात घेतलं. मुलगा झाला ना, त्याचं अवग्रहण केलं. नाकानं त्यांनी महाराज वास घ्यायचा बाळाच्या टाळूचा बापानं. त्याला अवग्रहण नावाची प्रक्रिया म्हणते. म्हणून त्यांनी महाराज आईला स्वाभाविकच प्रेम पाना फुटत असतो बाळ झाल्यानंतर. पण बापाच्या पोटात बाळाविषयी प्रेम निर्माण व्हायचं असलं की अवग्रहण करावं लागतं. व्यासदेवजी महाराज शुकाचार्यांच्या मागे पळत होते. 12 वर्षाचे शुकाचार्य झाले ते त्यांच्या मागे का बरं पळत होते? अवग्रहण करायला पळत होते ना. त्याच्या टाळूचा वास घ्यायचा. म्हणून त्यांनी भगवंताला हातात घेतलं. नंदराजानं अवग्रहण केलं. फार प्रेम उमडून आलं. कृष्णाचं सुखच प्राप्त झालं. आता दुसरा छंदच राहिला नाही. कृष्ण. यशोदा काम करते तिचं घरातलं, पण कामात लक्ष नाही. मग कृष्ण. नंदबाबा त्यांनी म्हणत लोक भेटायला येतात, बधाई हो म्हणतात. हे सगळं काही होतं पण चित्त मात्र कृष्णाच्या जवळ दूर झालेलं आहे. नंदबाबा भगवंताकडे चित्त आहे. सगळे गोपाळ गोपिका त्यांनी नटून थटून पाळण्यामध्ये भगवंताला पाहण्याकरिता देव पाहिलाच डोळे भरून. तो पाहिल्यानंतर त्यांनी म्हणत अशी अवस्था झाली सर्व लोकांची. 4 दरवाजे आहेत नंदभवनाला. तुम्ही ऐकतात ना सर्व? 4 दरवाजे. पूर्व दरवाज्यातून पोहोचले आणि पाळण्यातला देव पाहिला. तो पाहिल्यावर फार सुख झालं. जावंच वाटत ना बाजूला, पण बारी लागली तुला दर्शनाला गेलं पाहिजे म्हणून त्यांनी बाहेर गेले. पश्चिम दरवाज्यातून बाहेर पडले. पश्चिम दरवाज्यातून बाहेर पडले पण चैन मात्र पडलं नाही. परत एकदा कृष्ण पाहावं वाटायला लागला. मग पूर्व दरवाज्यातून घुसले होते आणि पश्चिम दरवाज्यातून बाहेर पडले. आता ते त्यांनी म्हणत उत्तर दरवाज्यातून परत आत घुसले. जे उत्तर दरवाज्यातून बाहेर गेले ते पूर्व दरवाज्यातून परत आतमध्ये घुसले. असं दिवसभर चाललं होतं. याच्यातून बाहेर निघायचं, त्याच्यात परत आत जायचं. दिवसभर फक्त काही करायचं, पाळण्यात जाऊन कृष्ण बघायचं, फक्त बघायचं. त्याच्या पाहण्यानं सुद्धा, त्याच्या दर्शनानं सुद्धा त्यांनी सुख चित्तामध्ये निर्माण झालं. दिवसभर चक्र मारत होते, खाल्लं नव्हतं ते काहीच नव्हतं. भुके लागली नाही, तहान पण लागली. कृष्णाचं सुख प्राप्त झालं. कृष्णाची सुखे भूक नाही, तहान भुके राहिली नाही, तहान पण राहिली नाही. अशी अवस्था निर्माण झाली. कृष्णाची सुखे भूक नाही तहान. ज्या दिवशी कृष्णाचा असा छंद लागतो ना, त्या दिवशी खरोखर भूक पण लागत नाही आणि तहान पण लागत नाही. साधा संसाराचा छंद नाठवे घरदार तहान पळाली भूक. घरदार आठवत नाही, तहान भूक नाही, पळून जातात. फक्त एकच आठवतो. सामान्य संसारातले लोक जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायला लागले तर त्या व्यक्तीवर केलेल्या प्रेमाने त्यांनी मला आई बापाही विसरून जातात आणि घरदारही विसरून जातात. लोक साधा काम जर अंतकरणात जागा झाला ना महाराज, कामातुरा नामना भयन न लज्जा. कामातून माणसाला भय पण वाटत नाही, लाजाय वाटत नाही. म्हणून त्यांनी सगळ्या जगाची लाभ सोडून त्यांनी अशा पद्धतीनं बेभान होऊन जातात. एखाद्या व्यक्तीवर जर अशा पद्धतीने प्रेम झालं तर व्यक्तीवरचं प्रेम जर सगळ्या जगाला विसरून टाकू शकतं, तर परमात्म्यावर जर प्रेम झालं तर ते त्यांनी तहान भूक घालू शकत नाही. काय तहानही लागली नाही, भूकही लागली नाही. अशी अवस्था सर्वांची झाली. एक दिवस नाही, कायम स्वरूपी झाली. हे सदा समाधान सकळांचे, सदैव सर्वांचं समाधान झालं. आधी म्हणजे सुख झालं आणि नंतर म्हणजे समाधान झालं. एकाच चरणात त्यांनी 2 गोष्टी आहेत. कृष्णाची सुखे, नंतर म्हणजे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. सदा समाधान, समाधान शब्द वापरले. सुखात आणि समाधानात काय फरक असेल? सुखात आणि समाधानात काय फरक? तुम्ही ऐकत ना सर्व? काय काय फरक आहे? सुख म्हणजे काय, समाधान म्हणजे काय? एखाद्या माणसाला एका माणसाला गुलाबजाम खायला आवडत होता. तुम्हाला 3 बरं त्याच नाव घेतो गुलाबजामचं, यालाच आवडतं काही जास्त. आता मला उदाहरण सांगायला नको का महाराज काय? मी सांगतो आपला गुलाबजाम, मला काय करायचं? मला एकच आवडतो फक्त. आता बाकीचं काहीच आवडत नाही. लक्षात ठेवा मी काय सांगतो. गुलाबजाम आवडत होतं त्याला बिचारायला, त्याने कधी पाहिलंच नव्हतं. याला गुलाबजाम म्हणतात हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. पहिल्यांदाच गावात गुलाबजामची पंगत होती. जेवायला बसला आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज एक गुलाबजाम ताटात वाढला होता. तो त्यानं खाऊन घेतला. खाल्ल्याबरोबर त्याला त्या गुलाबजामचं सुख झालं. बस मस्त सुखी झाला. पण मग तेवढ्याने जमलं नाही मला. हा जो वाढून गेला होता की नाही, तो वाढणारा दुसरीकडे कुठे दिसतो का पंक्तीत पाहायला लागला. तुम्ही नका घालू,
इकडे म्हणजे तू आलच बंद घेऊन तू तुझ्या हातातलं जो आहे ना तो एक वाढ अजून एक वाढ किती खाल्ले आता तेवढा जमाव की नाही महाराज त्याला खाऊन काय झालं सुख झालं पण काय नाही झालं समाधान नाही झालं किती खाल्लं तरी सुख झालं पण अजून वाढ समाधान नाही झालं समाधान झाल्यावर काय म्हणे आता बस जेवढं पास मिळेल त्याला समजा त्याला समाधान झालं कृष्णाचं सुख प्राप्त झालं इथपर्यंत ठीक आहे पण फक्त सुखी झाले असं नाही समाधान दिलं कृष्णानं फार महत्वाची गोष्ट बायको केल्यावर काय होतं मला मी काय संन्यासी थोडाच आहे आपण जरा गेलं असते फार छान वाटतं सुख सुरुवातीला मग ते सुख जर सुरुवातीला भेटलं शेवटपर्यंत राहिलं पाहिजे का नाही मग ती सुरुवातीला जो बायको केलं फार छान असतं मला चंद्रमुखी फोनवर बोलायला लागलं तरी म्हणतो चंद्रमुखी काय सांगू तुला थोडे दिवस थांब एक 2 वर्ष होऊन गेले तर ती सूर्यमुखी होते सूर्यमुखी किती तापतोय मला विचारून त्याला किती ताप आहे त्याला ती सूर्यमुखी बरी त्याच्यानंतर 2-4 लेकरं झाल्यानंतर 4-6 वर्ष लागणार मग ती ज्वालामुखी होते मग भयंकर अवस्था निर्माण होते सुख आहे तिच्यात समाधान नाही तेवढा पुरतच आहे मला ते बेगर जसं चमकतं तेवढंच आहे मुलगा झाल्यावर पेढे वाटतो सगळ्या जगात त्यांनी घ्या मुलगा झाला घ्या पेढा घ्या मुलगा झाला हे मुलगा झाल्यावर जो पेढे वाटतो ना तो मुलांना लाथा घातल्यावर नाही पेढे वाटेल काय खोटं आहे माझं खरं सांगा बरोबर मातीच्या चुली भाम ते सांगत नाहीत लोकांच्या समोर नाही तर बरोबर धामधूम आहे वस्तुस्थिती हीच आहे का बरं त्याच्यात सुरुवातीला सुख झालं पण समाधान त्याच्यात नाही महाराज माझा कृष्ण असा आहे जो सुखही देतो आणि समाधानापर्यंत घेऊन जातो समाधान जर पाहिजे असलं तर फक्त कृष्णाजवळच आहे आणि एकदा दोनदा नाही सदा समाधान आणि कोणाचं सगळ्यांना समाधान आणि कधी सदैव समाधान कोणामुळं कृष्णामुळं समाधान काल्याचं कीर्तन कृष्णच ऐकायचं ना कृष्णच सांगतो कृष्णाचे सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे सदैव समाधान अखंड भगवंताची संगती अखंड समाधानाची स्थिती कायमस्वरूपी समाधान आहे महाराज 11 वर्ष 56 दिवस राहिला देव व्रजभूमीमध्ये 11 वर्ष 56 दिवस एवढे दिवस त्याने देव राहिला त्या देवाला त्याने डोळे भरून पाहायचं आणि हृदयामध्ये त्यांनी साठवायचं त्या कृष्णाचं हृदयात चिंतन करायचं हृदयात कृष्णाचं चिंतन चालू आहे बाहेरची काही आठवणच राहील नाही कोणतीच आठवण नाही राहिली किती दिवस 1 दिवस 2 दिवस नाही तो जोपर्यंत त्यांनी तिथं होता तोपर्यंत नाही कायमस्वरूपी कधी दिवस निघून गेले आणि कधी संपून गेले कळालंच नाही बाहेरची आठवणच विसरले महाराज वर्णन सांगतात
शिराही झाले दिस बाहेरील वास विसरली. वास म्हणजे वासना, वास म्हणजे इच्छा. बाहेरून काही प्राप्त करून घ्यायचे हे विसरूनच गेले माणूस. का बरं? आत कृष्ण बसला म्हणून. आता कृष्ण त्यांनी पाहिल्यावर सगळ्यांना सुख झाला असं नाही. दुष्टांना चळकाप सोन सुटला. कंसाला फार वाईट वाटलं, कारण त्याच्या चित्ताचा विषय कृष्ण नाही ना. महत्वाची गोष्ट, त्याचा चित्ताचा विषय संसार. त्याला दोन बायका होत्या कंसाला. एकीचं नाव आस्ती होतं आणि दुसरीचं नाव प्राप्ती होतं. आस्ती म्हणजे देवाचं देणे मिळालेलं आहे, त्याला आस्ती म्हणतो. आणि अजून मिळवण्याची इच्छा आहे, त्याला प्राप्ती असं म्हणतो. सगळेच लोक आहेत म्हणतात, सगळ्यांना देवाचं देणे काही ना काहीतरी मिळालेलं आहेच, पण त्याच्यात भागत नाही. अजून पाहिजे प्राप्ती, अजून मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. याच नाव आहे कंस म्हणजे अहंकार. त्याला मात्र कृष्णाशी काही घेणं देणं नाही. त्याला कृष्णाच्या सुखाशी पण काही घेणं देणं नाही. त्याला कृष्ण म्हणजे काळ वाटायला लागला. त्यानं कृष्णाला मारण्याकरिता प्रयत्न सुरू केले. पुतनाबाई पाठवले, देवानं धरून टाकले. त्यानं महाबळ नावाचा असुर पाठवला. तो त्यांनी महाराज ब्राह्मणाच्या रूपात आला. माझा भगवान ब्राह्मणांचा भक्त आहे, सगळं जग त्याचं भक्त आहे, तो ब्राह्मणांचा भक्त आहे. ब्राह्मण फार महत्वाचा घटक आहे आपल्या समाजामध्ये. आता लोकांना ब्राह्मणांचे आले तरी साजूक झाले लोक पाहतात, ते तत्वज्ञान सांगायला लागले. एखाद्यानं तर मला फारच पटवून सांगितलं, महाराज ब्राह्मण कसे नको, ब्राह्मण बाजूलाच केले पाहिजेत असं फार पटवून. आता त्याचं नावही मला सांगायचं नाही, त्याने कसं पटवून सांगितलं हे मला सांगायचं नाही. याच्यात जर एखादा नास्तिक बसला असला तर त्याला भांडवल होईल ते, हे नाही ते नाही सांगायचं मला. पण मला एवढंच सांगायचं की समाजात असे लोक आहेत की ज्यांना ब्राह्मणांची अलर्जी झाली. ब्राह्मण आपल्या धर्माचं मुख आहे, गोमाता आपल्या धर्माचं मुख आहे, वेद आपल्या धर्माचं मुख आहे, भक्त आपल्या धर्माचं मुख आहे. म्हणून ब्राह्मणही महत्वाचा. का बरं ब्राह्मण महत्वाचा म्हणतो मी? त्याचं कारण आहे का, या ब्राह्मणाने वेद जिवंत ठेवला. आपल्या धर्माचं नाव काय आहे? हिंदू धर्म, अजून भागवत धर्म, अजून तुम्ही बरोबर सांगा सनातन वैदिक धर्म. आपल्या धर्माचं नाव काय? सनातन वैदिक धर्म. लक्षात ठेवा, आपल्या धर्माचं हे नाव आहे. म्हणजे आपल्या धर्मामध्ये प्रधान जर कोण असेल तर वेद हा प्रधान आहे. वेदाची नीती आहे, वेद नीतीनुसार त्यांनी सगळे व्यवहार आपले चालतात. हा वेद जो आहे त्याच्यामध्ये रुची आहे, त्याच्यामध्ये श्रुती आहे, त्याच्यामध्ये मंत्र आहेत. वेदातले मंत्र असतात. 4 वेद, एकच वेद आहे पण 4 भाग असं देवाने केले. एवढे आक्रमण आपल्या देशावर झाले यवनांचे, लक्षात ठेवा. एवढे आक्रमण होऊन सुद्धा वेद अजून जिवंत आहे. एवढे आक्रमण आहे. इंग्रजांनी एवढे वर्ष आपल्यावरती राज्य केलं तरी पण वेद अजून जिवंत आहे. का बरं जिवंत आहे? तो जिवंत ठेवण्याचं काम ब्राह्मणांनी केलं. महाराज त्यांनी स्वरासहित त्यांनी अशा पद्धतीने वेद आस्कलित कंठात धारण केले. आणि म्हणून आज आपल्याला वेद काय आहे ते कळतं. म्हणा त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. वेद काही सामान्य नाही, वेद फार विशेष आहे. म्हणून त्यांनी महाराज म्हणजे नाही का श्रुती पर्वती माऊली जगात त्याला म्हणायला आहिता पासून काढी कित देऊनी वाढविती. नाही का श्रुती पर्वती माऊली जगा. ती श्रुती माऊली आहे, त्या श्रुतीला जर जिवंत कोणी ठेवलं असेल तर ब्राह्मणांनी ठेवलं. म्हणून ब्राह्मण महत्वाचा घटक आहे. गोमाता महत्वाचा घटक आहे. ती गाय आहे म्हणून त्यांनी गाव विश्वस्य माता, ती जगाची आई आहे. माझ्याकडे वेळ तेवढा राहिला नाही सांगायला, दरवर्षी तुम्ही ऐकतच असता. म्हणून गोमाता महत्वाची आहे. भक्त महत्वाचे आहेत. भक्त हे भक्त आहेत म्हणून हे सोहळे होतात. आपण सगळे भक्त आहोत म्हणून तर जमा झाले. पुढाकार घेऊन आम्ही संघटन करून या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करणारे भक्त आहेत म्हणून तर या सगळ्या गोष्टी होतात. आणि भक्त सुद्धा त्यांनी मला धर्माचं मुख आहे, भक्तांची गरज आहे, फार महत्वाची गोष्ट. या सगळ्यांचं संरक्षण करणं देवाचं काम आहे. पण ब्राह्मणांचं संरक्षण करतो तो गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. पण ब्राह्मणांचा आदर करणारा देव आहे. आणि तो महाबळ नावाचा असुर त्यांनी महाराज ब्राह्मणाच्या रूपात आला. असुर होता देवाला माहिती आहे. हा कपटी आहे ते पण देवाला माहिती आहे. हा त्यांनी महाराज लटक रूप धारण करून हे पण देवाला माहिती आहे. पण जे रूप धारण केलं ते ब्राह्मणाचं आहे. म्हणून मारलं नाही पाहिजे, जीवेच नाही मारलं, त्याची फजितीच करू. मग त्याचं नकली पण सगळं घालवलं, त्याचं जानवं तोडलं, त्याचं पंचांग फाडलं, त्याचं धोतरही गळालं ढोंगणाचं. नागवास गेलं कंसासमोर, जाऊ नकोस. कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता, त्याने बरेच पाठवले महाराज. अगासूर, बगासूर, रिठासूर, व्योमासूर, अनिष्टासूर, केशियासूर, व्योमासूर, सगळे असुर पाठवले. भगवंतानं सगळे मुक्ती पंथाला पाठवले. हे यानं अगासूर बगासूर मारल्या गोयानं.
मध्ये न पातळा नामदेव महाराजांची कोकणी गवळा नाही ते म्हणतात ते नागासुर मारला बघा आपण कौतुक हसून हसून म्हणतो मारल्यान गो म्हणजे मारलं म्हणजे त्याचा जीव घेतला म्हणजे उंदराचा जातो जीवन मांजराचा होतो खेळ आपला झाला खेळ मारला आपण म्हणतो आगासुर बगासुर मार आणि ते मारले महाराज त्याने डायरेक्ट मारूनच टाकले सुट्टी नाही म्हणत त्याच्याकडे एवढे सगळे मारले पण मारण्याकरिताच आला असं नाही सुख देण्याकरिता आला होता ना यशोदेच्या अंगणात रांगत होता तो रांगणारा कन्हैया त्याने महाराज रांगत रांगत यशोदेच्या अंगावर त्याने ज्यावेळेला झेप टाकत असेल ना काय आनंद वाटत असेल महाराज सारखी सगळं काम घरातलं करते आहे सगळं काम करता करता कृष्णच डोळ्यासमोर आहे त्याचं रांगण डोळ्यासमोर दिसत तो चालायला लागला ठुमक ठुमक करून पायात पैंजण आहेत महाराज छुम 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 आवाज येतोय कोंबडीला त्यांनी साखळीला बांधलेली आहे अतिशय सुंदर शृंगार केलेला आहे माथा बाबर होती केसांची त्यांनी महाराज रचना केलेली आहे त्याच्यावर मोर पीस लावलेला आहे त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घातलेले आकर्ण नेत्र आहेत आकर्ण म्हणजे काय डोळ्यापर्यंत कानापर्यंत विस्तारलेले डोळे म्हणजे एवढे मोठे मोठे डोळे आहेत मला कानापर्यंत विस्तारलेले डोळे आहेत अतिशय सुंदर त्याने पाहिलं तरी जग जिंकल्यासारखं वाटतं एवढा सुंदर आहे महाराज कन्हैया आणि असा कन्हैया ठुमक ठुमक चालू लागला आई आई जो म्हणत होता तो बाबा बाबा म्हणायला लागला नंद बाबांच्या दिशेने त्याने ठुमक ठुमक करत चालू जातो बाप 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 बाबा म्हणा असा आनंद नंद बाबाला व्हायला लागला नंद राजा आहे काय फक्त घरातलंच काम आहे राजाला असं नाही फार कामं त्यांनी आहेत बाकीचे सुद्धा पण सगळे कामं करत होते नंद बाबा पण सगळ्या कामामध्ये असून सुद्धा चित्त मात्र कृष्णाच्याच कडे लागलं होतं तो छुम छुम त्यांनी पाय पंजन वाजवत ठुमक ठुमक करत माझ्याकडे धावत येतो आणि मला गळ्यामध्ये त्यांनी मिठी मारतो फार कन्हैयाच नंद बाबाच्या चित्तामध्ये संसारातलं जर आपलं लेकरू जन्माला आलं ना काही असलं तेवढा आनंद होतो त्याचं फार चांगलं बाबा असं मग मंदिरात गेलो ना एक पोरगा छोटस बाळ घेऊन आला होता आणि तेव्हा तो दर्शन घ्यायला लागला एक जोरदार तरी मामाचे लवकर त्याला उशीर झाला पण मी तरी थांबलोच का बरं म्हणजे याला पाया पडूच द्यायचा तो फार श्रद्धेनं फार प्रेमानं पाया पडलं त्याचं लेकरू होतं ना त्या लेकराला पण त्याला पाया पडलं बाप आहे त्याच्या पोटात त्याच्याविषयी जिव्हाळा आहे प्रेम आहे साधं संसारातलं लेकरू जर झाला ना महाराज बापाला की तो बाप काही काम करत असलं तरी त्याच्या डोक्यात ते लेकरू खेळत राहतं घरी येतं काय काय लगेच ताबडतोब ते लेकराला घेतंय इकडून इकडून त्याने त्याच्या आलापाला घेतंय ते लेकरू पण त्याच्या अंगावर धावून जाते मला फार महत्वाची गोष्ट आहे संसारातले लेकरं झाल्यावर एवढं सुख होतं जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट झाला नंद राजाला किती सुख होत असेल खाणं पिणं विसरून जात होतं कृष्णाची या सुखे भूक नाही का यशोदेला आनंद दिला रांगत होता नंद राजाला सुख दिलं चालत होता आता पडू लागला मित्रांबरोबर त्यांनी महाराज खेळायला गेला सगळे मित्र फार प्रेमाचे पेंद्यावर द्या वाकड्या सगळ्यांवर त्यांनी फार प्रेम करतोय त्या मित्रांबरोबर गप्पा मारतोय मित्रांबरोबर बोलतोय खेळतोय थोडासा मोठा झाला 5 वर्षाचा बालपणापासूनच मुरली वाजवायचा छंद आहे भावना व्यक्त करण्याचं साधन आहे मुरली ती मुरली घ्यायची यमुनेच्या तटावर जाऊन भरायचं आणि देवळा चरण उभं राहून त्यांनी मुरली वाजवली देवळाचरणी वाजवले तो वेणू एक पाय सरळ आहे एक पाय तिरका आहे अतिशय सुंदर सुकुमार आहे मेघ श्याम मेघ म्हणजे ढग त्या ढगांचा जसा रंग असतो ना सावळा तसा त्याचा रंग आहे मला सावळा मेघ श्याम सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर असं त्याचं वर्णन आहे नामया दातार केशवराज सगुण मेघ श्याम आहे
देहुडा चरण उभा राहायला नामदेव महाराज म्हणतात देहुडा चरणी वाजवितो. देहुडा म्हणजे दीड, एक पाय सरळ आणि एक पाय तिरका ठेवलेला आहे. दैदिप्यमान आहे पाय त्याचे चरण, करदळीच्या कागदा समान कोमल आहे. त्याच्या पायाची नख आहेत ना, त्याची आभा पसरलेली आहे, असे सुंदर त्यांनी नख आहेत पायाचे. आईनं पितांबर नेसवलेला आहे, कमरेला शेला बांधलेला, गळ्यामध्ये त्यांनी कमल पुष्पांची माला आहे, मोर मुकुट परिधान केलेला आहे, अतिशय सुंदर आहे. त्याचं सौंदर्य पाहून त्यांनी म्हणत गोप गोपिकांनी स्वतःला विसरून जावं आणि त्याला डोळे भरून पाहावं, डोळ्याच्या माध्यमातून मनापर्यंत घेऊन जावं. ते खिला डोळा बैसला म्हणी, तो मनात घर करून बसला. आता दुसरं काय आठवतच नाही. त्याने तिरक्या नजरेने पाहिलं, फक्त डोळेच आठवायला लागले. गोपी त्यांनी विचार करतात काय छान डोळे आहेत नाही. त्याचं बोलणं त्याने बरं नाची उसकी किल नव्हे, गजरेली तिरछी चितवा नव्हे. त्यानं फक्त हसायचं, खिदळायचं. त्याचं हसणं ऐकून सुद्धा वर्षभूमी नाचायला सुरुवात करत होती. एवढं कृष्ण, फक्त कृष्णच सर्वांच्या चित्तात गच्च भरलं. त्याचं हसणं त्याने जर पाहिलं ना महाराज एखाद्याकडे डोळे भरून, ज्याच्याकडे पाहिलं त्याला ते जग जिंकल्यासारखं वाटत होतं. कन्हैयानं माझ्याकडे पाहिलं, त्यानं जे भेटेल त्याला सांगायचं आज ना कन्हैया दिसला होता. त्यानं माझ्याकडे पाहिलं, माझ्याकडे पाहून त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं, त्यानं माझ्याकडे पाहिलं. एवढा आनंद झाला. ते ज्याला सांगत होतं ते म्हणलं तू तुझ्याकडे फक्त पाहिलंच, माझ्याकडे तर पाहिलं पण थोडा हसला सुद्धा, माझ्याकडे पण हसला सुद्धा. अरे किती आनंद आहे. कोण हसलं? कृष्ण हसला. संसार हसल्यावर काय छान वाटतं माणूस. कृष्ण हसल्यावर किती छान वाटत असेल नाही. याच्याकरता कागदावर फक्त कृष्णच लिहिलं पाहिजे, बाकीचं काहीच नाही लिहिलं पाहिजे. मग याचा कागद ध्यानात ठेवा, फार महत्वाचा मुद्दा आहे माणूस. पण कीर्तनातून काहीतरी घेतलं पाहिजे. उगाच अनाठाई बरोबर विपरीत नाही. मला वेळ घालवायचा म्हणून मी तुमच्या समोर बरोबर करतो असं नाही. म्हणजे झाले वेळ होऊन 5 मिनिटं झाले आणि आता मी मुद्द्याकडे चाललेलो, काही चिंता करू नका. संयोजकांना टेन्शनच असतं, लांबलं मग काय करायचं, नाही लांबायचं असतं. म्हणून त्यांनी कृष्ण तर निदान डोळ्यापुढे उभा राहायला पाहिजे ना. आजचं कीर्तन कृष्णा करताच आहे ना. कृष्ण डोळ्यासमोर उभा राहिला, तो हसला, किती आनंद झाला. पाहिलं तरी आनंद झाला, त्याला सुखच सुख झालं, त्याची तहान हरवून गेली. तो हसला तरी आनंद झाला. त्यात तिसरा भेटला, तो म्हणला तुमच्याकडे तरी फक्त पाहिलं ना हसला, माझ्याशी तर बोललाच म्हणला. मला हातच मारले त्यानं माझं नाव घेऊन, कृष्णानं माझं नाव घेऊन हात मारले. तुमचे नाव सगळ्यांची कुठं माझ्या ध्यानात आहे का? पण तुमचं तुमच्या ध्यानात आहे की नाव आहे. मग कृष्ण जर प्रगट झालं तुमच्या नावाने हात मारले, बघता तुझ्याकरता आलं काय वाटेल. एकदा जीवनामध्ये फक्त जीवनभर साधना करा, एकदा त्यानं तुमचं नाव घेऊन हात मारण्याकरता जन्मभर साधना करावी लागेल, असं नाही भेटायचं महाराज. मग ते गोपाळ पेंद्या वरद्या बापुड्या हाक मारत होता. हाक मारली तरी आनंद झाला. हाक मारण्यापेक्षा जास्त गप्पा मारणार. गळ्यात हात घालून त्याने गोपाळांबरोबर चालायला लागला आणि असा त्याने गुलुगुलू बोलायला लागला. रांगतरंजनी, चोरी तलोनी, धावणी धरिती गवळणी, गवळणी त्यांनी धरू लागल्या आणि त्या गवळणी धरला की त्या गवळणीबरोबर बोलायला सुरुवात करायची. काकी बांधू नको ना, माझ्या मला मारेल ना, असं त्यांनी म्हणायचं. तिने बरं त्यांनी बांधी ती चरणी, पायाला बांधून टाकायचं, मग तिच्याशी बोलायला सुरुवात करायचं. तरी त्यांनी बोलून असा कान घालायचा नाही ना, परत नाही मी असं करणार, तू नको ना बांधू, मला काही छान वाटत असेल नाही गोपीना. त्याला असं बोलावं म्हणूनच बांधत होते. ज्याचं नाचलं पाहण्यात येतं बघा ना, किती गोष्ट किती वरचढ आहे. त्यानं पाहिलं तरी सुख आहे, तो हसला तरी सुख आहे, त्यानं हात मारली तरी सुख आहे, तो बोलला तरी सुख आहे, त्यानं गप्पा मारला तरी सुख आहे. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, तो जर नाचायला लागला ना महाराज, त्याच्यापेक्षा जास्त सुख. या गोपीनं वाटत तो नाचावा, ती ताकाची वाटी हातात घ्यायची, त्याला दाखवायचं तुझ्या करता देऊ का, हे नाही अशी नाही देणार, नाचून दाखव. मग त्यानं नाचायचं, तिनं म्हणायचं कृष्णा नाच रे नाच रे, कृष्णा नाच रे पाहू दे डोळा. नाचायचं माणूस नाही, नाचून केवढा आनंद होत असेल मला. तो नाचायला लागला. बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं. नचाता रहूं बार बार सावरे, नचाता रहूं बार बार सावरे,
तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, लागे दुल्हा साधीदार सावरे. नवरदेवासारखा दिसतोस, कोणी तुझा शृंगार केला सांग. सांग का नाही कोणता राग गाऊ की जो मी गावा आणि तू माझ्या तालावर नाचावंस. फार महत्वाचा मुद्दा आहे. तू नाचू लागला की केवढा आनंद आहे. तुम्ही ऐकतात ना सर्व, हे सगळं मनात साठवा. देवानं पाहिलं तरी सुख होतं, देव हसला तरी सुख होतं, देव त्यानं हात मारले तरी सुख होतं, देव बोलला तरी सुख होतं, देवानं गप्पा मारल्यावर जास्त सुख होतं, देव नाचायला लागल्यावर त्याच्यापेक्षा जास्त सुख होतं, देव जर जेवला ना आपल्या हातचं त्याच्यापेक्षा जास्त सुख होतं. आपण त्याला जेव घातल्यानं केवढं सुख मानायचं. तुम्ही ऐकतात. त्याच्या पुढचं सांगतो काय. त्याच्या पुढे आपण त्याला जीव घातल्याने जेवढं सुख होईल ना त्याच्यापेक्षा जास्त सुख त्यानं आपल्याला जीव घातल्यावर होईल. त्यानं गोपाळांना जीव घालायचं होतं, सगळे गोपाळांना घालायचे आणि स्वतःच्या हाताने त्यांनी खाऊ घालायचं. खाणार आहे तो खात नसेल तर त्यांनी मला बरंच खाऊ घालायचं. एवढ्यावरच समाधान मानू नका. त्याच्यापेक्षा जास्त सांगतो काय. त्याच्यापेक्षा जास्त त्यानं आपल्याला खाऊ घातल्यावर सुख आहे इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यापेक्षा आपल्या तोंडातलं त्यांनी मला ओढून खाण्यात जास्त सुख आहे. तोंडातलं ओढून खायचं आणि त्याच्यात सुखी व्हायचं. कोणी देवानं सुखी व्हायचं ते पाहून आपल्याला किती सुख प्राप्त होईल. तुम्हाला सगळ्यांना मधुमंगल माहिती आहे. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. त्याच्या तोंडात ताकाची गुळणी होती, हा गेला त्याच्या समोर म्हणला कोणा देत म्हणलं तुझ्या देताच होतं असं करीत होता. मग दे ना मला संपून गेला. संपला तुझ्या तोंडात आहे ना, दे ना मला तोंडात. कसं काय द्यायचं. मी करून उभा राहतो म्हणला. तुझ्या तोंडातली ताकाची गुळणी माझ्या तोंडात टाक असं म्हणलं की त्यांनी करून उभा राहिला कन्हैया. आणि त्या मधुमंगलानं स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी आणि कन्हैयाच्या तोंडात अशा पद्धतीने टाकली. याने डोळे बंद करून घेतले. तुम्ही काय ब्रह्मरसाचं पान करतोय. केवढं सुख झालं असेल मधुमंगलाला की माझ्या तोंडातलं उष्ट खातोय. काय त्यांची उष्टावळ प्रमाणच आहेत माझ्या प्रत्यक्ष. हे सगळं लक्षात ठेवा बरं. याच्यात एक तरी झालं तरी फार होईल मला. आपलं उष्ट झालं तर किती आनंद आहे. नको खाऊ दे उष्ट. निदान त्याने खाऊ घातलं आपल्याला तर किती आनंद होईल. नको खाऊ घालू दे. आपण त्याला खाऊ घातल्यावर किती आनंद होईल. जाऊ दे ते नाही जमलं. आपल्या समोर जर नाचायला लागलं किती आनंद होईल. नाही नाचला. आपल्याबरोबर गप्पा मारल्यावर किती आनंद होईल. नाही गप्पा मारला. आपल्याबरोबर थोडासा बोलला किती आनंद होईल. नाही बोलला. आपलं नाव घेऊन हात मारले किती आनंद होईल. नाही नाव घेतलं. मग तो जर काही महाराज आपल्याकडे कोण हसला किती आनंद होईल. नाही हसला. त्यानं फक्त आपल्याकडे पाहिलं किती आनंद होईल. ऐकतात तुम्ही सर्वजण. याच्यात एक तरी मनात धरा. याच्यातलं काहीतरी माझ्या जीवनात व्हावं. निदान बघावं तरी, त्यानं बोलावं तरी, त्यानं हसावं तरी, त्यानं नाचावं तरी, त्यानं माझ्या हातचं खावं तरी, त्यानं मला खाऊ घालावं तरी. आणि एवढा आनंद त्याने द्यावा. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो. नाचता नाचता उड्या मारता मारता बागडता बागडता एवढं प्रेम व्यक्त करावं आणि हृदयाला लावावं गोपाळांना. केवढं सुख होत असेल. एका गोपाळाला हृदयाला लावल्यानंतर त्याला केवढा आनंद झाला असेल. तो केंद्रांवरनं त्यांचं भाग्य ब्रह्मदेवाला वर्णन करून सांगावं. अरे अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोपगोचे कसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. जगाचा मालक आहे, पूर्ण ब्रह्म असणारा परमात्मा आहे. आणि गोपाळांच्या समोर त्यांनी महाराज एवढा लवचिक झालेला आहे. किती लवचिक झाला काय सांगा. स्वतःचं साम्राज्य गोपाळांना देऊन टाकलं. एवढं वैभव त्यांनी गोपाळांना प्राप्त झालं. हृदयाला लावतो काय. अरे हा ज्या वेळेला त्या ब्रजभूमीला सोडून मग थोडीला जायला लागला ना, गोपाळांपेक्षा जास्त धाय मागून रडला महाराज. व्याकुळ होऊन रडला. मित्रांनो तुम्हाला सोडून जावं वाटत नाही रे. इथंच राहावं असं वाटतं. काय करू. पण माझं कर्तव्य मला बोलावतोय मी गेलं पाहिजे असं सांगत होता. आणि व्याकुळ होऊन त्यांच्याकरिता रडत होता. तेवढं सुख झालं असेल गोकुळवासी लोकांना. कृष्णाच्या सुखानं सुखी झाले. मला कृष्णाच्या सुखे नाही कहाण सदा समाधान सकळांचे. किती दिवस झाले. 11 वर्ष होऊन गेले. कळलेचे नाही झाले किती दिवस. बाहेरील वास विसरले. आता काहीच मिळवायचं राहिलं नाही. कृष्णाचं सुख प्राप्त झालं. कृष्ण जर प्राप्त झालं, त्याचं सुख जर प्राप्त झालं, समाधानी झाले आणि कामच शिल्लक राहिलं नाही. कामाचा विसर पडला. विसर पडणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत त्यांनी सगळ्या घटना घडणारच आहे. शरीर आहे तोपर्यंत उपाधी आहे ना मला, तोपर्यंत सगळे व्यवहार करावेच लागते. डोळे बंद आहेत तोपर्यंत ठीक आहे. उघडल्यावर डोळ्यापुढे दिसणारच आहे. कान आहे तोपर्यंत ऐकू येणारच आहे. तोंड आहे तोपर्यंत बोलावंच लागणार आहे. पोट दिलं देवानं तोपर्यंत भूक लागणारच आहे. या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. पण याचा विसर पडला पाहिजे हा महत्वाचा विचार. विसर पडणं फार मोठी गोष्ट आहे. क्रियेनं नाश होत असतो. ज्ञानानं बाध होत असतो.
आणि प्रेमानं विसर पडत असतो. मग विसर जर पडायचं असेल तर भगवंताचं प्रेम प्रगट झालं पाहिजे. गोकुळवासी लोकांच्या अंतकरणात कृष्णाचं प्रेम प्रगट झालं आणि त्या कृष्णाच्या प्रेमाने एवढे सुखी झाले, इतकं समाधान प्राप्त झालं की विसरच पडला. कशाचा विसर पडला? सर्व कामाचा तुकामाने झाला, कामाचा विसरच पडला. उद्वेग राहिला जावे, सगळ्यांनाच विसर पडला. गायींना चारा चरायचा विसर पडला. धेनू तृण चरू विसरल्या. यमुना नदी वाहते ना, तिला वाहायचाच विसर पडला. पांगुळले यमुना जळ, यमुना विसरली, वाहायचं विसरली. पक्ष्यांना त्यांनी महाराज दाणे टिपायचा विसर पडला, बसूनच राहिले महाराज. फक्त आपल्याला विसर पडत नाही, कृष्णाचं सांगत असून सुद्धा आपलं सगळं ध्यानात राहतं. घड्याळ ध्यानात राहतं, वेळ ध्यानात राहते, याच्यानंतर काय काम आहे, लग्नाला जायचं ते पण ध्यानात राहतं. सगळं ध्यानात आहे आपल्या. फक्त त्यांचं विसरलं, कृष्णाचं सुख प्राप्त झालं, समाधान झालं म्हणून महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांनाच काहीच काम पोटात शिल्लक राहिलं नाही, अपेक्षाच राहिली नाही, महत्वाची गोष्ट आहे. अशी स्थिती निर्माण झाली आणि सगळे बेभान झाले. कृष्ण भेटावा वाटायला लागला, कृष्ण बोलावा आपल्याशी असं वाटायला लागलं. मग मनात भावना निर्माण करायला लागले. मन कवडं आहे, ज्यांच्या मनात जी भावना निर्माण झाली तसं त्यानं व्हायचं. वय भक्ती केला ताईचा आणि पूर्वी धरावी ती इच्छा. गोपिकांना वाटायचं आपल्या घरी यावं हे तूप लोणी खावं. मग गोपाळांचं निमित्त करून त्यांच्या घरात घुसायला लागला, लोण्याची चोरी करायला लागला. यशोदेच्या समोर गारानं सांगायला लागलं, तुझ्या पोराला काय समजून सांग, चोरी करतो. तिने त्याचा कान पकडावं, यशोदेनं मारहाण करावी, तरी यांना ऐकू नाही म्हणजे माझं गाणं सांगता काहीतरी अद्दल घालून पाहिजे. मग खोड्या करायला, आधी चोऱ्या करत होता, नंतर खोड्या करायला. काय काय खोड्या केल्या म्हणतात, अनेक प्रकारच्या खोड्या. कोणाच्या दाढीची पिणीची गाठणच बांधून टाकली, खोडी आहे. गोपीने याला बांधलं, यानंच गोपीला बांधून टाकलं, खोडीच आहे म्हणायची. घरात बसला लेकरच झोपून काढले त्यांचे, खोडीच आहे म्हणायची. मतदारात झोपलो तो राखणदार म्हणून टाकाचा डेरा आणला, त्याच्या डेरीवरच नेऊन फोडला. अशा अनेक खोडे, कोणाचा पदर तरी ओढला, कोणाचा माठ तरी फोडला, कोणाची वेली तरी ओढली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या करायला लागल्या. खोड्याचे पण गाणे जायला लागले. यशोदे सांग, गोकुळ राहावे का जावे, तुझ्या पोराला काही समजून सांग. मग यशोदानीच व्याकुळ झाले, अरे किती खोड्या करशील, किती करशील रे कुरबोडी. असं त्यांनी मग किती खोड्या करशील का नाही, आता काय कर, घरी राहू नकोस, उद्या जाई वनाला जा. मोठा झाला, छोट्या छोट्या वासरांना गोपाळांना घेऊन वनात जाऊ लागला. काही गोपाळ सवंगडे वनाच्या दिशेने गेला.
गोमातेचा सांभाळ करू लागला, अनेक असुर आले त्यांचा निपात केला आणि गोपाळांना आनंद देऊ लागला. गोपाळांना तेच वाटत होते यानं खेळावं आपल्यावर, बागडा उड्या मारायला लागला. दिवसभर उड्या मारायचं, खेळायचं, अनेक प्रकारचे खेळ खेळून खेळून त्यांनी मला सगळे गोपाळ दमले. 12 वाजून 20 मिनिटं झाले होते आणि पोटात भुकेचा डोम झाला होता. तेव्हा काहीतरी खायला दे. मग खडकावर जाऊन बसला. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं, पानांचं द्रोण तयार केलं, सगळ्यांचे शुगर एकत्र करून त्याचा काला केला आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पण आपल्या अंगावर उडवून घ्या. मला सुद्धा कधी कधी असं वाटतं की भूक लागल्यानंतर कन्हैयानंच खाऊ घालावं. मला पण खरंच असं वाटतं की कन्हैया प्रगट व्हावा. मला जे खायला त्यांनी आणले नाही बरोबर, तरी कधी डबा घेऊन जावं लागतं गाडीत खाता खाता ध्यान होतं. मला असं वाटतं त्याला एखादा घास खाऊ घालावा. असं एकदा तरी वाटलं पाहिजे, निर्मळ मनानं वाटलं का. आता हे लोकांना सांगायला पुरतं तुम्हाला कधी वाटलं नाही, हे प्रत्यक्ष वाटलं पाहिजे, एकांतात वाटलं पाहिजे. ज्यावेळी एकांतात खरोखर असं वाटेल देव आला पाहिजे, देवानं पाहिलं पाहिजे, देव बोलला पाहिजे, देवानं खाल्लं पाहिजे, देव भेटला पाहिजे, देवानं हृदयाला लावलं पाहिजे, डोक्यानं हात फिरवलं पाहिजे. खरोखर एकांतात ज्यावेळेला वाटेल ना, तेव्हा देव तुमची भावना नमूद करून घेईल त्याच्या डायरीत. अनेक दिवस असं होईल. गोपाळांना वाटत होते यानं खाऊ घाला म्हणून आला आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. अभिभ्रदवेनं जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रण कवलं फला निंबोलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरधो हासे नाम विस्मय स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुक्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला, गोपाळ संतुष्ट झाले. आणि हा दिव्य असा मला प्रसंग आपण या ठिकाणी पाहिला. इथपर्यंतच हा प्रसंग सांगायचा असतो, म्हणून आपण त्या मुद्द्यावर आलेलो होतो. काला झाला, दोघांमध्ये काला होतं, देव आणि भक्तांमध्ये. देव कीर्तना दोघात असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर त्यांनी भगवान काला करतो? वैष्णवांबरोबर करतो. वैष्णव कोण आहेत? निके वैष्णव असले पाहिजे. कोण आहेत निके वैष्णव? ते ज्ञानोबा आहेत, गोबा आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर